प्रिय मित्रांनो, पंचग्रंथातील पहिलं जे पुस्तक आहे उत्पत्ती, या उत्पत्ती पुस्तकाच्या अभ्यासाला आता आपण सुरुवात करीत आहोत. या ग्रंथाच्या सुरुवातीलाच विशेषतः जगाची निर्मिती आणि मानवाची निर्मिती ही कशा प्रकारे झालेली आहे आणि संबंधित माणसाच्या जीवनाबाबत ही महत्त्वाची जी माहिती आहे ही माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे जे उत्पत्ती पुस्तक आहे हे पुस्तक आम्हा प्रत्येकाला विश्वाच्या पहिल्या क्षणापर्यंत नेऊन सोडणार आहे. उत्पत्ती या पुस्तकामध्ये जगाचा प्रारंभ व त्यात इस्रायल लोकांचं स्थान आणि त्यांचा जीवनक्रम हा किती महत्त्वाचा आहे हे अतिशय स्पष्टीकरणात्मक आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवातीला माझ्या प्रिय मित्रांनो, या उत्पत्ती पुस्तकामध्ये एकूण 50 अध्याय आहेत. मात्र हे सर्व जे अध्याय आहेत हे आपण शब्दशः शिकणार नाही, मात्र महत्त्वाच्या ज्या घटना आहेत, महत्त्वाची जी पात्र या पुस्तकामध्ये दडलेली आहेत आणि विशेषतः महत्त्वाचे जे प्रसंग आहेत हे शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर या उत्पत्ती पुस्तकाची सुरुवातीला मी थोडक्यामध्ये प्रस्तावना देत आहे. उत्पत्ती या पुस्तकाचं जर आपण निरीक्षण केलं तर या निरीक्षणामध्ये आम्हा प्रत्येकाला महत्त्वाच्या 4 घटना या समोर येत असतात. संपूर्ण बायबलचा जो पाया आहे, हा संपूर्ण बायबलचा पाया उत्पत्तीच्या पहिल्या 11 अध्याय जे आहेत त्याच्यामध्ये आम्हाला सापडतो. आणि म्हणून ह्या ज्या 4 घटना आहेत, ह्या 4 घटना कुठल्या? तर पहिली घटना आहे ती म्हणजे सृष्टीची निर्मिती. परमेश्वर देवाने जेव्हा ही सृष्टीची निर्मिती केली आणि ही सृष्टीची निर्मिती केल्यानंतर देवाचं जे सर्वोच्च निर्माणकर्ता जो परमेश्वर आहे त्याने सर्वोत्कृष्ट असं जर निर्माण केलं असेल आणि ते म्हणजे माणसाची निर्मिती. आणि म्हणून एका बाजूला सृष्टीची निर्मिती झाल्यानंतर परमेश्वर देवाने मानवाची निर्मिती केली आहे. दुसरा जो घटक आहे तो घटक म्हणजे पतन. आता या ठिकाणी आपण बघतो की सृष्टी निर्माण झाल्यानंतर मानवामध्ये भ्रष्टता निर्माण झाली. मनुष्य हा देवाविरुद्ध गेला, माणसाने पाप केलं. आणि म्हणून अशा वेळी जेव्हा माणसाने पाप केलं तेव्हा मनुष्य हा देवापासून विभक्त झाला. माणसाने पहिलं पाप केलं म्हणजे आदामाने पहिलं पाप केलं की तो देवाच्या इच्छेविरुद्ध गेला. देवाने त्याला सांगितलं होतं की अमुक झाडाचं तू फळ खाऊ नकोस, आणि मानवाने वेगळं केलं आणि त्या ठिकाणी तो मानव हा देवापासून विभक्त होतो. पुढे मानव हा मानवापासून विभक्त होतो. आणि मानवापासून विभक्त कशा प्रकारे होतो? तर जेव्हा मनुष्य हा आपल्याच भावाबरोबर द्वेषाने, रागाने वागतो आणि त्याचा खून करतो. म्हणजेच जगामध्ये पहिला जो खून केला काईनने आपल्या स्वतःच्या भावाचा, मानव हा मानवापासून विभक्त झाला. आणि असं असून देखील प्रिय बंधू आणि भगिनींनो, पतनाचा शाप मिळून देखील देवाने स्त्रीच्या बीजाद्वारे उद्धाराच्या आशेचे जे अभिवचन दिलं होतं, मानवाला जे अभिवचन दिलं होतं की तुझ्यापासून मी महान राष्ट्र तयार करणार, हे अभिवचन हे या स्त्रीद्वारे मानवाने पूर्ण केलं आहे. तिसरी महत्त्वाची घटना जी आहे आणि ती म्हणजे महापूर. मानवजातीची आपण बघत आहोत की वाढ झाली, त्याचबरोबर पापाचीही वाढ झाली आहे. अखेरीस केवळ एक नोहा जो नीतिमान मनुष्य या पृथ्वीवरती जीवन जगत होता आणि त्याचं कुटुंब, एवढंच देवाने बाजूला ठेवलं आणि इतरांचा तो नाश झाला. म्हणजे या ठिकाणी महापुराची जी गोष्ट आहे ही देखील आम्हाला महत्त्वाची घटना या पुस्तकामध्ये शिकावयास मिळणार आहे. शेवटी महत्त्वाची 4थी घटना आहे आणि ती म्हणजे राष्ट्रे. उत्पत्तीचे पुस्तक
मानवी वंशातील आपल्याला ऐक्य शिकवतं. आपण सर्वजण नोहाच्या द्वारे आदामाची प्रजा आहोत, आदामाची मुलं आहोत. परंतु बाबेलच्या बुरुजाजवळ जी बंडखोरी झाली, मानवाने देवाविरुद्ध जे पाप केलं आणि स्वतःला मानव त्या ठिकाणी स्वतः श्रेष्ठ समजू लागला, देवापेक्षा जास्त अधिक तो सामर्थ्यशाली आहे असं मानवाने जेव्हा ठरवलं, त्यामुळे महापुरानंतर जगातील एक संस्कृती व एक भाषा यांची देवाने विभागणी केली आणि संपूर्ण पृथ्वीवर लोकांची पांगापांग झाली. अशा महत्त्वाच्या 4 घटना प्रिय बंधू आणि भगिनींनो आपण या पहिल्या भागामध्ये शिकतो. आता ज्या प्रकारे या उत्पत्ती पुस्तकामध्ये एकूण 4 महत्त्वाच्या घटना आहेत, त्याचप्रमाणे 4 महत्त्वाची थोर माणसांचं दर्शन देखील आपल्याला या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये होणार आहे. सर्व राष्ट्रांची पांगापांग झाली, तेव्हा सर्व राष्ट्रांना एक आशीर्वाद व्हावे म्हणून एका पुरुषावर व त्याच्या वंशजावर देवाने एक लक्ष केंद्रित केलं होतं. आणि हा जो भाग आहे 4 महान माणसाचं दर्शन, विशेषतः उत्पत्तीच्या 12व्या अध्यायापासून तर 50व्या अध्यायापर्यंत आपल्याला ही 4 थोर माणसं जे आहेत त्यांचं दर्शन होणार आहे. ही 4 थोर महान जे नेते आहेत ते म्हणजे अब्राहम, इसाहाक, याकोब आणि योसेफ. आता अब्रामाला देवाने पाचारण केलं आणि या अब्रामाद्वारे परमेश्वर देवाने ही संपूर्ण इस्रायल प्रजा जी आहे ह्या भूतलावरती आणली. देवाने अब्रामाला जी 3 करारात्मक अभिवचनं दिली होती, परमेश्वर देवाने अब्रामाबद्दल करार करून जी 3 अभिवचनं दिली होती ती अत्यंत महत्त्वाची आहेत. 3 अभिवचनं कुठली? तर देवाने अब्रामाला भूमी दिली, नंतर देवाने अब्रामाद्वारा एक मोठा वंशज निर्माण केला आणि शेवटी देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला. ही 3 अभिवचनं या अब्रामाद्वारे आम्हाला शिकायला मिळणार आहेत. ती पृथ्वीवर तारण आणण्याच्या देवाच्या योजनेचा जणू काही एक पाया आहे. आणि म्हणून उत्पत्ती या पुस्तकामध्ये पहिला जो आद्य प्रवक्ता आहे, आदिपिता आहे अब्राहम, ह्याचं व्यक्तिमत्व आम्हा प्रत्येकाला भारावून टाकणार आहे. दुसरं जे थोर माणसाची कथा आहे तो दुसरा मनुष्य म्हणजे इसाहाक, अब्रामाचा एक आध्यात्मिक दुवा, जो म्हातारपणामध्ये अब्रामाला पुत्र झाला होता इसाहाक. या इसाकाची कथा जी आहे आणि विशेषतः इसाकाची पत्नी सारा यांच्यापासून कशा प्रकारे पुढे त्यांचं इस्रायलची प्रजा निर्माण होते याची कथा देखील आम्हाला या इसाकाच्या कथेमधून शिकायला मिळणार आहे. तिसरं पात्र आणि ते म्हणजे याकोब. या व्यक्तीचा स्वार्थी स्वभाव जो होता, हा स्वार्थी स्वभाव देवाने काढून टाकला आणि त्याला सेवकाची वृत्ती दिली. आणि म्हणून याकोबाच्या घटनेकडे जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा देवाने याकोबाला एक सुंदर असं नाव दिलेलं आहे आणि ते नाव आहे ते म्हणजे इस्रायल. देव याकोबाला सांगतो की आता तुला याकोब म्हणून कोण हाक मारणार नाही, तर इस्रायल म्हणून तुला लोक हाक मारणार आहेत. आणि ह्या याकोबाद्वारे मग 12 वंशाचा जो पिता याकोब बनतो आणि पुढे त्याची प्रजा ही पुढे जाते. चौथं पात्र या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये दडलेलं आहे आणि ते म्हणजे योसेफ नावाचा एक मनुष्य. हा याकोबाचा आवडता मुलगा होता आणि याकोब आपल्या इतर मुलापेक्षा योसेफावरती अधिक प्रेम करायचे. मात्र आपले भाऊ जे आहेत, या योसेफाचे जे भाऊ होते, त्यांना जेव्हा समजतं की आपला बाप म्हणजे याकोब हा आपल्यापेक्षा आपल्या थोरला जो भाऊ आहे योसेफ याच्यावरती अधिक प्रेम करतो आणि द्वेषापोटी हे आपले इतर भाऊ आहेत हे योसेफाला विकतात, गुलामाकडे विकतात. या ठिकाणी आपण एक बघणार की ज्या गुलामाला या योसेफाला विकलेलं होतं त्या गुलामाकडे हा योसेफ लहानाचा मोठा होतो आणि या ठिकाणी अगदी नाट्यमय रीतीने इजिप्तचे अधिकारपद त्याला प्राप्त झाले. त्याने मेहनत केली. त्यानंतर योसेफ त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या विशेषतः कुटुंबाला जेव्हा दुष्काळ पडला होता, अन्नाचा दुष्काळ पडला असताना त्या कुटुंबाला योसेफ कशा प्रकारे सावरतो, त्यांना मदत करतो,
हे देखील आपण योसेफाच्या व्यक्तिमत्वामधून शिकणार आहोत. तर अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही 4 महत्त्वाची जी पात्रं आहेत, ही महत्त्वाची 4 पात्रं ह्या उत्पत्तीच्या दुसऱ्या भागामध्ये आम्हाला शिकायला मिळणार आहेत. उत्पत्तीच्या पुस्तकाला जेव्हा आता आपण सुरुवात करत आहोत, ह्या पुस्तकाचे मुख्य 2 भाग आहेत. पहिला जो भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये देव आणि विश्वाची निर्मिती अध्याय 1 पासून तर अध्याय 11 पर्यंत आपण शिकणार आहोत. नंतर दुसरा जो भाग आहे देव आणि अब्राहामाचं कुटुंब अध्याय 12 पासून तर अध्याय 50 पर्यंत आपण हे शिकणार आहोत. तर अशा प्रकारे या उत्पत्ती पुस्तकातील एकूण 50 जे विभाग आहे अध्याय आहेत त्यांचं विभाजन मी अशा प्रकारे या 2 मुख्य भागामध्ये केलेलं आहे आणि आपण ते शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या उत्पत्ती पुस्तकाच्या अभ्यासाला आपण सुरुवात करीत असताना एक छोटासा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवत आहे आणि माझी इच्छा आहे कदाचित आपल्यापैकी अनेकांना या प्रश्नाचं उत्तर ठाऊक असेल. मात्र कदाचित आपल्याला ठाऊक नसेल तर आपण ह्या बायबल अभ्यासक्रमाद्वारे हे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा. प्रश्न अतिशय साधा सोपा आहे. उत्पत्ती या पुस्तकामधील पहिला अध्यायामधील पहिला शब्द हा नवीन करारातील कुठल्या एका पुस्तकामध्ये पहिला शब्द आहे? हे पुस्तकाचं नाव तुम्ही शोधून काढायचं आहे आणि विशेषतः जो शब्द कुठला आहे हा शब्द देखील तुम्ही शोधायचा आहे. आता आपण उत्पत्तीच्या पहिल्या विभागाकडे येऊया. आपण बघत आहोत पहिले जे 2 विभाग आहेत, ह्या पहिल्या 2 विभागामध्ये अध्यायामध्ये सर्व काही विस्कळीतपणा आहे. देर इज अ डिसऑर्डर, देर इज अ डार्कनेस. म्हणजे कुठल्याच प्रकारचं ऑर्डर नाही, चांगलं असं काही दिसत आपल्याला नाही. म्हणजे सर्व विस्तारलेलं आहे, स्कॅटर झालेलं आहे. आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणी देवाच्या निर्मितीचे एक नमुने जे आहेत, हे एक नमुने ह्या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळणार आहेत. देव काय निर्माण करतो? तर देव एक सुंदर अशी सृष्टी निर्माण करतो. म्हणजे शून्यापासून परमेश्वर देव एक सृष्टी निर्माण करत आहे. सुरुवातीला पशु पक्षी, झाडे, पाणी, नदी, नाले, पृथ्वी, आकाश, दिवस आणि रात्र परमेश्वर देवाने हे सर्व काही निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून निर्मितीची जी कथा आहे, ही निर्मितीची कथा आम्हा प्रत्येकाला भारावून टाकणार आहे. म्हणून पहिला अध्याय जेव्हा आपण वाचणार तेव्हा या सृष्टीची निर्मिती परमेश्वर देवाने कशा प्रकारे केली याचा आपल्याला अनुभव येणार आहे. आता जेव्हा आपण दुसऱ्या अध्यायाकडे जाणार, विशेषतः पहिल्या अध्यायाच्या शेवटी आणि दुसऱ्या अध्यायाकडे जाणार, तेव्हा या निर्मितीमधील अत्यंत महत्त्वाचं परमेश्वर देवाचं जे कार्य आहे ते आम्हाला त्याचं दर्शन घडणार आहे. आणि ते कुठलं आहे? तर परमेश्वर देवाने आपल्या प्रतिरूपाचा एक मानव निर्माण केलेला आहे. बघा, या ठिकाणी परमेश्वर देवाने तो शब्द वापरलेला आहे, आपल्या प्रतिरूपाचा सदृश्य असा एक मनुष्य निर्माण केलेला आहे. आणि या ठिकाणी ह्युमन्स हिब्रू शब्द ॲडम यापासून आलेला आहे, म्हणजेच मानव, आदाम. म्हणजे देवाने आपल्या प्रतिरूपाचा एक मनुष्य निर्माण केला. आणि मला वाटतं हेच देवाचं एक महान कार्य आहे की देवाने आपल्यासारखा एक मानव या भूतलावरती जन्मास आणलेला आहे. आणि अशा प्रकारे माणसाची निर्मिती जी आहे, ही माणसाची निर्मिती देखील आम्हाला या ठिकाणी सापडते. आता मनुष्य प्राण्याची निर्मिती करण्यामागे खास महत्त्वाची 3 जी वैशिष्ट्य आहेत, ही वैशिष्ट्य ह्या ठिकाणी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की देवाने माणसाची निर्मिती करण्यामागे त्याचा मुख्य हेतू काय होता. पहिलं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे मानव हे देवाचं जगामधलं एक प्रतिबिंब आहे. ह्युमन बीइंग इज अ रिफ्लेक्शन ऑफ गॉड. म्हणजे जेव्हा मनुष्य हा जगामध्ये वावरणार तेव्हा एक माणसाचं ते एक प्रतिबिंब आहे, एक रिफ्लेक्शन आहे, हे दुसऱ्याला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला दिसून देत आहे. मनुष्य प्राण्याची निर्मिती करण्यामागे देवाचं दुसरं वैशिष्ट्य काय आहे?
तर देवाचं प्रतिनिधी म्हणून या जगामध्ये आता तो मानव राज्य करणार आहे. मॅन विल बी द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गॉड. देवाचा एक तो प्रतिनिधी म्हणून ह्या जगामध्ये काम करणार आहे आणि देवाचा जो संदेश आहे आणि देवाची जी गोष्ट आहे तो इतरांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. मानव निर्मिती करण्यामागे देवाचं तिसरं वैशिष्ट्य काय आहे, तर त्याच्याद्वारे सुंदर अशा चांगल्या ज्या गोष्टी आहेत तो देव करणार आहेत. म्हणजे ज्या अर्थी परमेश्वर देवाने या मानवाला निर्माण केलेलं आहे, ह्या मानवाद्वारे जे चांगलं आहे ते चांगलं देव या मानवाद्वारे पूर्ण करणार आहे. तर अशा प्रकारे मानव निर्मितीची ही महत्त्वाची 3 वैशिष्ट्य या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळणार आहेत. आता या पहिल्या भागामध्ये जर आपण लक्ष दिलं तर या पहिल्या भागामध्ये मुख्य शब्द कुठला आपल्या नजरेसमोर येईल. पहिल्या भागामध्ये, उत्पत्तीच्या पहिल्या भागामध्ये मुख्य शब्द आहे तो म्हणजे देवाने आशीर्वाद दिला. आता बघा, उत्पत्तीचं पहिलंच पुस्तक आणि याच्यामध्ये अध्याय 1 मध्ये देवाने मानवाला आशीर्वाद कुठला दिला होता बघा. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. आणि हे वचन आम्हाला बहुतेकांना परिचित आहे. जेव्हा लग्नाच्या वेळी हे वचनाची आपल्याला आठवण करून दिली जाते की देवाने तो मानवाला दिलेला एक आशीर्वाद आहे आणि म्हणूनच हा मुख्य शब्द या ठिकाणी आम्हाला सापडतो. देवाने मानवाला आशीर्वादित दिला आणि त्या आशीर्वादाद्वारे देव त्याची प्रजा जी आहे, त्याची लोकं आहेत या भूतलावरती आणणार होता. आता या पहिल्या भागामध्ये 2 प्रतीकं आहेत आणि ही 2 प्रतीकं अत्यंत महत्त्वाची. पहिलं प्रतीक काय आहे, तर एक जीवनाचं झाड, ट्री ऑफ लाईफ, आणि दुसरं प्रतीक आहे बऱ्या वाईटाचं ज्ञान देणारं झाड, म्हणजे ट्री ऑफ नॉलेज ऑफ गुड अँड इव्हल. अशा प्रकारची 2 जी प्रतीकं आहेत, ही प्रतीकं देखील आपल्याला या उत्पत्तीच्या पहिल्या विभागामध्ये शिकायला मिळणार आहेत. आता देवाने आशीर्वाद दिल्यानंतर मानवाला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं. बघा, देव किती दयाळू आणि कणवाळू आहे की जेव्हा परमेश्वर देवाने हे सर्व काही निर्माण केल्यानंतर त्याला आशीर्वाद दिला, मात्र त्या ठिकाणी परमेश्वर देवाने निवड करण्याचं स्वातंत्र्य हे मानवावरती सोपवलं. आणि म्हणून त्या ठिकाणी माणसासमोर चॉईस होता. पहिला काय चॉईस होता, ट्रस्ट गॉड, देवावरती विश्वास ठेव आणि बऱ्या वाईटाचं ज्ञान होतं ते अवगत करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे देव सांगत आहे त्याप्रमाणे जर तू केला, ट्रस्ट ठेवला, विश्वास ठेवलास, तर तू बहुगुणित होणार आहेस, आशीर्वादित होशील. दुसरं या ठिकाणी निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं की स्वतःने बऱ्या वाईटाचं ज्ञान मिळवायचं. म्हणजे मनुष्य देवाला विसरतो आणि देवाविरुद्ध बंडखोरी वृत्ती करतो आणि तो निवड करण्यासाठी प्रयत्न करतो की बरं आणि वाईट काय आहे ते मला स्वतःलाच मी ठरवू शकतो. आणि या ठिकाणी माणसासमोर 2 पर्याय होते आणि हे 2 पर्याय परमेश्वर देवाने त्याच्यासमोर ठेवलेले होते. मानवाने देवाविरुद्ध उठाव म्हणजे बंड पुकारलं आणि उठाव करायचा म्हणजे स्वतःच त्याने मरणाला मिठी मारली. म्हणजे तो देवाविरुद्ध गेला, देवाचं त्याने ऐकलं नाही. आणि अशा प्रकारे ही पहिली 2 अध्याय जे आहेत, ह्या 2 अध्यायामध्ये ह्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत ह्या आम्हाला शिकायला मिळत आहेत. आता आपण 3ऱ्या अध्यायाकडे जेव्हा बघतो तेव्हा या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला धूर्त साप आहे, क्रीचर इन रिबेलियन अगेन्स्ट गॉड. म्हणजे सर्प आणि मानव, सर्प कशा प्रकारे मानवाला भुरळ घालतो आणि त्याला पाप करण्यासाठी प्रवृत्त करतो, त्याचं दर्शन आपल्याला ह्या ठिकाणी घडत आहे. मनुष्य अधिक बंड पुकारतो आणि त्याला सर्पाचा सल्ला हा मान्य होतो. देवाला तो विसरतो आणि जो क्रीचर आहे, सर्प आहे, जनावर आहे, त्याचं तो ऐकतो. म्हणजे जणू काही सैतानाच्या मागे जातो आणि देवाविरुद्ध तो बंड पुकारतो. सर्प ह्या ठिकाणी मानवाला संदेश देतो, सांगत असतो की झाडाबद्दल व देवाने तुम्हाला जो निवडीचा अधिकार दिला आहे त्याबद्दल सर्प माणसाला वेगळंच सांगतो. आणि काय सांगतो की तुम्ही मरणार नाही. मानवाला सांगतो, आदामाला सांगतो की तू मरणार नाही, तर तुम्ही देवासारखे व्हाल, यू विल बिकम लाईक गॉड.
आणि हा सर्पाचा संदेश जो होता हा मानवाने ऐकला आणि मानवाकडून चूक होतं, पहिलं पाप होतं. मी अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मानवाने केलेलं पहिलं पाप म्हणजे मानव हा देवापासून विभक्त कधी होतो की जेव्हा तो सर्पाचं ऐकतो आणि देवाविरुद्ध बंड पुकारतो. आणि अशावेळी तो मग जेव्हा त्याला समजतं की मी देवाविरुद्ध पाप केलेलं आहे तेव्हा तो लपतो. आपण नग्न आहोत हे जेव्हा त्याला जाणवतो तेव्हा तो स्वतःभोवती झाडाची पाने गुंडाळतो आणि देवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि या ठिकाणी आपण एक सुंदर असं आदाम आणि एवा यांच्यामध्ये एक वार्तालाप ऐकत असतो, एक कॉन्व्हर्सेशन ऐकत असतो की एकमेकावरती ती आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न करतात. मानवी जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपण ब्लेम गेम खेळण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजे आपण दोषी आहोत हे आपण मान्य करत नाही, आपण दुसऱ्यालाच दोषी ठरविण्याचा प्रयत्न करीत असतो. असं हे आदाम आणि ईव या दोन पात्रामधून आम्हाला शिकायला मिळत आहे. पुढे या 3व्या अध्यायामध्ये जेव्हा सर्प जो आहे हा हारतो तेव्हा मानव दुःखी होतो. आणि विशेषतः या ठिकाणी 3ऱ्या अध्यायामध्ये 14 आणि 15मध्ये आम्हाला समजतं की परमेश्वर देव सापाला ते बोलतो की तू हे केलंस म्हणून सर्व ग्राम पशु व वनचर ह्यापेक्षा तू शापग्रस्त हो, तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आणि अशा प्रकारे आणि या ठिकाणी आपण बघत आहोत की परमेश्वर देवाने स्त्रीला आशीर्वाद दिला आणि जणू काही या स्त्रीच्याद्वारे माणसाची जी निर्मिती होईल ती पुढे एकदा या जगामध्ये आली आहे. तर अशा प्रकारे हा 3ऱ्या अध्यायापर्यंत आपल्याला या ज्या महत्त्वाच्या कथा आहेत या कथा शिकायला मिळणार आहेत. आता 4थ्या अध्यायामध्ये जेव्हा आपण जाणार तेव्हा या 4थ्या अध्यायामध्ये आम्हा प्रत्येकाला मानवाने केलं दुसरं पाप हे शिकायला मिळणार आहे. ह्या ठिकाणी आपण काईन आणि आबेल या जगामध्ये आलेले हे जी पहिली मानव आहेत ह्यांचं दर्शन घडणार आहे. काईन केवळ आपल्या स्वार्थापोटी स्वतःच्या भावाला मारतो आणि काईनला स्वतःला श्रेष्ठ करण्यासाठी एक नगर बांधतो तो की मी देवापेक्षा श्रेष्ठ आहे हे आपल्या भावाला आणि कुटुंबियांना दाखवण्यासाठी, समाजाला दाखवण्यासाठी तो एक उंच नगर बांधतो. आणि यावेळी काईन कोणाची साथ घेतो तर काईन हा लामेक नावाचा एक मनुष्य असतो त्याची साथ घेतो. आणि हा लामेक याला त्याच्यावरती प्रभाव पाडतो आणि तो सांगतो की देवापेक्षा तू महान होऊ शकशील. आणि अशा प्रकारे एक तो नगर बांधतो आणि अशा प्रकारे तो देखील काईन पापाला बळी पडतो. लामेक बायबलमधील पहिला मनुष्य जसा आहे की ज्याला एकापेक्षा जास्त बायका आहेत, स्वतःला सांगतो की मी काईनपेक्षा कितीतरी विद्रूप व वाईट आहे. अध्याय 6मध्ये आपण देवाची जी मुलं आहेत, एका बाजूला पुरातन राजे स्वतःला सांगायचे की आम्ही देवाकडून आलेलो आहोत आणि अशा प्रकारे ही जी पापाची भ्रष्टता आहे, पापाचं जे राज्य आहे अशा प्रकारे पुढे आपल्याला घेऊन जात आहे. आणि मग त्याच ठिकाणी आपल्याला कुठेतरी नीतिमान एक मनुष्य या जगामध्ये सापडतो. देव बघतो की सर्व ठिकाणी पापांची भ्रष्टता चालू आहे, सर्व लोक पाप करत आहेत. आणि अशावेळी फक्त केवळ देवाला एक नीतिमान कुटुंब नोहा आणि त्याचं कुटुंब परिवार हा सापडतो. देव मग पापाने भरलेलं जग संपुष्टात आणण्यासाठी या नीतिमान नोहाद्वारे पुन्हा एकदा आपली जी इस्रायल प्रजा आहे ही जी वाढवायची आहे ह्या नीतिमान माणसाद्वारे तो एक आपली प्रजा निर्माण करीत असतो. आणि अशा प्रकारे या 6 अध्यायापर्यंत माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण ह्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत, नोहाचं तारू जे आहे ते देखील या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळणार आहे. एक आपल्या सर्वांसाठी मननचिंतनासाठी एक प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवत आहे. आपण पहिल्या 6 अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि या 6 अध्यायापर्यंत पोहोचलो असताना एक रिफ्लेक्शनसाठी, मननचिंतनासाठी आपल्यासाठी मी प्रश्न ठेवत आहे. नोहाने बांधलेल्या तारवात प्रत्येक पशुपक्षी, प्राणी, जनावरे
यांच्याबरोबर एकूण किती माणसांना तो घेऊन गेला होता? मी प्रश्न पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी सांगत आहे. नोहाने बांधलेल्या तारवात प्रत्येक पशुपक्षी, प्राणी, जनावरे यांच्याबरोबर एकूण किती माणसांना तो घेऊन गेलेला होता? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामधील 11वा अध्याय आम्हा सर्वांना कदाचित परिचयाचा असेल आणि ज्याला आपण बाबेलचा बुरुज या नावाने ओळखतो. ह्या बाबेलच्या बुरुजाची जी कथा आहे ही 11व्या अध्यायामध्ये आम्हाला सापडते की एका बाजूला आपण बघत आहोत की मनुष्य प्राणी जो आहे हा मनुष्य प्राणी स्वतःला श्रेष्ठ समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे आणि दुसऱ्या बाजूला देवाची जी मंडळी आहे ही देवाची मंडळी एका प्रकारे गुलामाचं जीवन जगत होती आणि म्हणून बाबेलचा बुरुज बांधायचा तो एक कदाचित पाया होता आणि म्हणून मेसोपोटेमियातील लोक एकत्र येतात आणि ती बाबेलचा बुरुज बांधायला लागतात. आणि या ठिकाणी बघा ते सांगितलं आहे की बुरुज बांधायची जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले त्यांनी. म्हणजे जणू काही त्यांना सांगायचं होतं की आम्ही अशा प्रकारचं एक गगनचुंब अशी इमारत मोठी बांधणार आहोत कारण आम्ही देवापेक्षा श्रेष्ठ आहोत. आणि अशावेळी देव खाली येतो आणि या पुस्तकामध्ये या अध्यायामध्ये आम्हाला ते सापडणार आहे की देव बघतो की अशा प्रकारचं हे मनुष्य प्राणी आहे हा जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग देव त्या लोकांना स्कॅटर करतो, विस्कळीत करतो. आणि मग प्रत्येक वेळी या घटनेमधून आपण बघत असतो की परमेश्वर जो देव आहे हा परमेश्वर देव प्रत्येक वेळी मानवाला एक संधी देत असतो. आपण सर्वजण चांगल्या जगामध्ये राहत असतो पण आपल्या कृतीने, आपल्या वाईट कृतीने आपण हे जग खराब करण्याचा प्रयत्न करीत असतो. गॉड कीप्स गिविंग अस अ चान्स. वी लिव्ह इन अ गुड वर्ल्ड अँड वी मेक दॅट वर्ल्ड व्हेरी बॅड. म्हणजे आपण चांगल्या जगामध्ये असून देखील आपण वाईट कृत्य अशा प्रकारे जेव्हा करतो तेव्हा आपण देवाविरुद्ध बंड करतो, देवाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न करीत असतो. हा एक सुंदर संदेश आपण या बाबेलचा जो बुरुज आहे ह्या कथेमधून आम्हाला शिकायला मिळतो. पण एक गोष्ट आम्हाला प्रत्येकाला शिकायला मिळेल की परमेश्वर देव हा प्रत्येक वेळी मानवाला एक संधी देत असतो. गॉड गिव्स अ चान्स. म्हणजेच माणसाला तो संधी देतो की माणसाने ती पापी वृत्ती जी आहे या पापी वृत्तीपासून दूर राहावं आणि आपल्याकडे यावं. अशा प्रकारे पहिला जो विभाग आहे उत्पत्तीच्या पुस्तकातला पहिला जो विभाग आहे या ठिकाणी आपण शेवट करीत असताना या एकूण 11 अध्यायामधून आम्हाला शिकायला काय मिळत आहे? तर पहिली गोष्ट उत्पत्तीच्या पुस्तकाचा विषय म्हणजेच जणू काही देवाची अमर्याद अशी दया. म्हणजे मनुष्य हा पाप करतो, देवाविरुद्ध बंड पुकारतो, परंतु तरीसुद्धा देव मानवावरती आपली दया देत असतो. दुसरी गोष्ट, देवाने एदेन बागेमध्ये परिपूर्ण परिसर निर्माण केला हे आरंभीच्या अध्यायामधून आम्हाला शिकायला मिळतं. परमेश्वर देवाने सुंदर असा परिसर त्या ठिकाणी आपल्याला केलेला आहे हे शिकायला मिळणार आहे. मानवाने बंडखोरी केल्यामुळे एदेन बागेतून त्याला मानवाला हद्दपार करण्यात आलं आणि म्हणून अशा सुंदर अशा युगामध्ये मानवाला त्यांनी देवाने निर्माण ठेवलेलं होतं. ह्या सुंदर अशा जगाचा त्याने आस्वाद घ्यावा. मानव जेव्हा देवाविरुद्ध गेला तेव्हा देवाने त्याला त्याच्यामधून हद्दपार केलेला आहे. पापाचा घोर विस्तार झाला आणि परिणाम काय झाला तर जलप्रलयाने सर्व मानवजात जी होती ही नष्ट झाली. मात्र पुन्हा एकदा देवाने एका नव्या वंशाचा त्याला आरंभ केला आणि म्हणून त्या ठिकाणी आपण नीतिमान नोहाची गोष्ट ही शिकलो. नीतिमान नोहा वंशाचा प्रमुख होता पण त्यातूनही काही वाईट घडले. तो स्वतः घसरला व त्याच्या पुत्राने हामने ही पाप केलेलं आहे. हे विशेषतः 9व्या अध्यायामध्ये 20 वचनापासून तर 27 वचनापर्यंत आपण ऐकतो. मानवजात पापाच्या विळख्यात सापडण्याची प्रक्रिया ही पुढे पुढे चालूच राहिली आणि अखेर बाबील येथे राष्ट्रांची पांगापांग झाली हे आपण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे हा उत्पत्ती पुस्तकाचा पहिला भाग एकूण 11 अध्याय या ठिकाणी आपण पूर्ण करीत आहोत. उत्पत्तीच्या दुसऱ्या भागाकडे जेव्हा आपण दृष्टिक्षेप टाकतो
तेव्हा या दुसऱ्या भागामध्ये अध्याय 12पासून तर अध्याय 50पर्यंत हे अध्याय आम्हाला सापडणार आहेत. आणि या सर्व अध्यायामध्ये आपण आद्य प्रवक्ते जे आहेत, पेट्रियाटिकल फादर्स, आद्य प्रवक्ते आहेत, त्यांची कथा आम्हाला शिकायला मिळणार आहे. आणि म्हणून या दुसऱ्या भागामध्ये मी जी महत्त्वाची जी पात्रं आहेत, महत्त्वाच्या ज्या घटना आहेत, त्याच्यावरती जास्त लक्ष देणार आहे. आपण आपल्या वैयक्तिक वाचनासाठी हे जे पुस्तक आहे हे वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता दुसरा जो भाग हा 3 विभागामध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे. अध्याय 12 ते 25मध्ये आपण अब्रामाची गोष्ट ऐकतो. अध्याय 25 ते 36पर्यंत इसाहाक आणि याकोब याची जी कुटुंब आहे हे कुटुंब बघणार. आणि शेवटी अध्याय 37पासून तर अध्याय 50पर्यंत आपण योसेफ नावाचा जो प्रवक्ता आहे आणि यो आद्य प्रवक्ता याची गोष्ट आपण ऐकणार आहोत. तर आपण सुरुवातीला बघूया अब्राहम. आता अतिशय महत्त्वाचं पहिलं पात्र आहे आणि आपला पहिला आद्य पिता जो आहे अब्राहम. या अब्रामापासून परमेश्वर देव सांगत आहे की मी मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. आणि हे कुठल्या प्रकारचं राष्ट्र असणार आहे? एक इस्रायल राष्ट्र असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी देव अब्रामाला वचन देणार, प्रॉमिस करणार की मी तुझपासून एक मोठं महान राष्ट्र निर्माण करीन. आणि अशावेळी आपण खास करून जेव्हा अध्याय 15मध्ये वाचतो, अध्याय 15मध्ये या 15व्या अध्यायामध्ये विशेषतः परमेश्वर देव अब्रामाला बाहेर बोलावतो. अध्याय 15मध्ये वचन 5 या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की मग त्याला बाहेर आणून म्हटले, म्हणजे देवाने अब्रामाला बाहेर बोलावलं आणि सांगितलं आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजता येतील तर ते मोज. मग त्याने सांगितलं तुझी संतती अशीच होणार आहे. आता अब्राहम हा वयामध्ये आलेला आहे. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे अब्राहम वयामध्ये आलेला आहे. आणि परमेश्वर देव जेव्हा त्याला सांगतो की आकाशामध्ये हे जे तारे आहेत, या ताऱ्या एवढी तुझी संतती होणार आहे, कदाचित एक सामान्य मनुष्याला विश्वास ठेवण्यास अशक्य अशी गोष्ट होती. मात्र अब्रामाचा ट्रिमेंडस विश्वास होता, भरपूर विश्वास होता. आणि या विश्वासापोटी देवाच्या त्या शब्दावरती त्याने फक्त विश्वास ठेवला. आणि या अब्रामापासूनच मग देवाने एक इस्रायल मोठं जे राष्ट्र आहे हे राष्ट्र त्याने सुरुवात केलेली आहे. आता अब्रामाकडून खास विशेष करून आपण 2 गोष्टी शिकू शकतो. ते म्हणजे अब्राम व त्याची मुलं ही बऱ्याच वेळा आपण बघणार आहोत की वारंवार चुका करतील. पहिली गोष्ट आपण विशेष गुणधर्म आहे की अब्राम आणि त्याची विशेष मुलं आहेत, चुका करतील तरीसुद्धा देव या अब्रामाला आणि त्याच्या संततीला हा क्षमा करणार आणि देवाचा आशीर्वाद देणार. दुसरं, देव आपल्या वचनाशी प्रामाणिक राहणार आहे. कुठलं वचन देवाने उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे? आपण ते पहिल्या विभागामध्ये शिकून घेतलेलं आहे की तुमच्यापासून एक मी महान राष्ट्र निर्माण करीन. आठवा तो पहिला आशीर्वाद देवाने मानवाला दिलेला होता, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका, तुमच्यापासून मी एक महान राष्ट्र निर्माण करणार आहे. हा आशीर्वाद देवाला पुढे घेऊन जायचं होतं. आणि म्हणून मानव हा जरी पाप करत राहिला, आपण पहिल्या भागामध्ये बघितलं आदामाने पाप केलं आणि आदाम देवाविरुद्ध बंड पुकारतो. काईन आणि आबेल यांनी पाप केलं आणि तरीसुद्धा देव त्यांना क्षमा करतो. शेवटी बाबेलचा बुरुज या ठिकाणी देखील मानवाने स्वतःला श्रेष्ठ समजण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा घोर महान चुका करूनसुद्धा देव हा मानवाला क्षमा करत असतो, मानवावरती दया करीत असतो. आणि या ठिकाणी परमेश्वर देव अब्राम आणि त्याची संतती, त्याची मुलं जरी चुका करत असली तरीसुद्धा हा अब्राम देव अब्रामाला आणि त्याच्या मुलांना हा क्षमा करीत आहे. आता 12व्या अध्यायामध्ये, विशेषतः 12व्या अध्यायामध्ये ओवी 10 ते 15मध्ये एक आपण घटना ऐकतो की मिसर देशामध्ये अब्राम जात आहे. जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा तो मिसर देशामध्ये आपलं कुटुंब घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. कारण त्या ठिकाणी त्याला देवाने दिलेला जो आशीर्वाद होता, हा आशीर्वाद पुढे घेऊन जायचं होतं. आणि अशा ठिकाणी
तो मिसर देशामध्ये आपली पत्नी सारा हिला घेऊन जात असताना इतरांना तो पत्नी म्हणून ती माझी बायको आहे असं सांगत नाही, तर ती माझी बहीण आहे असं सांगत आहे. आता एक प्रश्न तुमच्या सर्वांसाठी मी मननचिंतनासाठी सांगत आहे की अब्राहम त्या ठिकाणी फारो राजाला सारा ही माझी पत्नी न सांगता बहीण आहे असं का सांगत आहे, ह्या प्रश्नाचं जरा थोडंसं उत्तर शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तदनंतर आपण पुढे जाऊया आणि पुढच्या विभागामध्ये आम्हाला 25 अध्यायापासून तर 36व्या अध्यायामध्ये इसाक आणि याकोब यांची कथा शिकायला मिळणार आहे की अब्राहमाचा मुलगा इसाकाची पत्नी रेबेका आणि इसाकाला मग मुलं झाली एसाव आणि याकूब. या कशाप्रकारे इसाकाने आपला वंशज पुढे नेला आणि याकोबाने कशाप्रकारे हा आशीर्वाद आपले पिता आपले बाप इसाक याच्याकडून हिरावून घेतला, हे देखील हे सुंदर विवेचन आहे या कथेमध्ये आहे. 29 अध्यायापासून तर 31व्या अध्यायामध्ये आपण याकोब हा लाबान या आपला जो सासरा आहे याच्याकडे जातो, इत्रो जो सासरा आहे त्याच्याकडे जातो आणि त्याच्याकडे हा सेवा करतो, चाकरी करतो. कशासाठी सेवा चाकरी करतो, तर राहेल आणि लेहा याकोबाच्या 2 पत्नी आहेत, ह्यांना ह्या मिळवण्यासाठी जणू काही हा याकोब त्या ठिकाणी लाबानाकडे सेवा चाकरी करतो आणि काम करतो. हे देखील सुंदर अशी कथा अध्याय 29 पासून तर अध्याय 31पर्यंत आपण शिकत आहोत. पुढे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 32व्या अध्यायामध्ये याकोबाने पनियेल या ठिकाणी एक देवी माणसाबरोबर केलेली झुंज ही वाचत आहोत. मी थोडक्यामध्ये हा जो प्रसंग आहे हा प्रसंग तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे की जेव्हा आपण बघत आहोत की याकोब आपल्या कुटुंबासह हा बाहेर पडला. कुठे? याकोब नदीच्या उतराने तो पार गेला, बाहेर पडला आणि त्यास नदीपलीकडे उतरून लावले व आपले जे होते सर्व कुटुंब त्याने बरोबर घेतलं होतं. मात्र पनियेल या ठिकाणी तो एकटाच मागे राहिला आणि पनियेल या ठिकाणी असं बायबल आपल्याला सांगत आहे की जवळजवळ संपूर्ण रात्र याकोबाने एक दैवी माणसाबरोबर झुंज दिली होती. आणि या ठिकाणी सांगितलं आहे 32व्या अध्यायामध्ये वचन 24 पासून, याकोब एकटाच मागे राहिला तेव्हा एका पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी दिली. झोंबी म्हणजे झुंज दिली, त्याच्याबरोबर रेसलिंग केली. याकोबावर आपली सरशी होत नाही. देवी माणसाला जाणवलं की याकोबाबरोबर आपण विजय मिळवू शकत नाही. अशावेळी ही झुंज चालत असताना मग तो परमेश्वर देव याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांघे स्पर्श केला व याकोब त्याच्याशी झोंबी करीत असता ती उखळली. हे देखील त्याला आपल्या या ठिकाणी समजलं आहे. मात्र याकोब आपली जी झुंज आहे ती सोडत नव्हता. मग पाठ होत असतानाच तो देवाने त्याला विचारलं की तुझं नाव काय? आणि याकोबाने सांगितलं की माझं नाव याकोब. आणि मग देव त्याला सांगतो की तुला मी आशीर्वाद देतो, आजपासून तुला याकोब म्हणणार नाही तर इस्रायल हे नाव दिलं त्याला. म्हणजेच या पनियेलच्या या प्रसंगामध्ये आम्हाला याकोब या महान आद्य प्रवक्ता जो आहे, पिता आहे, याचं दर्शन घडेल. आणि मग पुन्हा एकदा पुढे अध्याय 37 पासून तर अध्याय 50पर्यंत आपण याकोब आणि याकोबाची मुलं ही जी आहेत, याकोबाचा मुलगा योसेफ आणि त्याची जी मुलं आहेत 11 मुलं, यांची कथा आपण ऐकत आहोत. आणि या कथेमध्ये आम्हाला सर्वांना कदाचित ठाऊक आहे, उत्पत्तीच्या शेवटचा हा जो भाग आहे, योसेफाला इतर आपले 10 भावंड आहेत. आणि जेव्हा याकोब हा योसेफावरती अधिक प्रेम करत आहे हे जेव्हा इतर भावांना कळतं, तेव्हा इतर भाऊ योसेफाविरुद्ध द्वेषाची भावनेने ते जीवन जगू लागले. त्यांच्या मनामध्ये जलसी निर्माण झाली आणि एक दिवस या इतर भावांनी या आपल्या योसेफाला, या गुलामाला मिसर देशामध्ये त्याने विकून टाकलं. परंतु शेवटी आपण या पुस्तकामध्ये ऐकतो की तोच योसेफ
ज्या योसेफाला आपल्या भावाने विकलेलं होतं तोच योसेफ आपल्या भावांना मदत करतो. जेव्हा स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या कुटुंबावर दुष्काळ पडला, जेव्हा त्यांना धान्य मिळत नव्हतं, तेव्हा योसेफ आपल्या स्वतःच्या भावांना हा धान्य मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे. तर अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या दुसऱ्या विभागामध्ये हा जो उत्पत्तीचा दुसरा जो भाग आहे, ह्या दुसऱ्या विभागामध्ये आपण नक्की काय शिकलेलो आहोत? तर पहिली गोष्ट की अब्राहम आणि सारा यांना कित्येक वर्षानंतर इसहाक हा पहिला पुत्र झाला. म्हणजे त्याची कथा आपण या दुसऱ्या भागामध्ये ऐकली. सारा मरण पावली तेव्हा अब्रामाने आपल्या पत्नीला पुरण्यासाठी कनान देशामध्ये एक जमिनीचा तुकडा घेतला आणि त्या ठिकाणी आपली पत्नी सारा हिला त्याने पुरलं. हे अध्याय 23मध्ये आपण ऐकलं. अब्रामाचा मल्कीसदेक आणि अभिमलेक यांना आशीर्वाद प्राप्त झालं. अध्याय 14मध्ये ते आपण ऐकत आहोत. आणि शेवटी योसेफाच्या द्वारे इजिप्त आणि त्याच्या आजूबाजूची राष्ट्रे दुष्काळात ही पडली होती. आणि अशावेळी कशाप्रकारे योसेफाने आपल्या इतर भावांना मदत केली, हे सर्व घटक जे आहेत हे घटक आपण या दुसऱ्या विभागामध्ये शिकलेलो आहोत. आणि अत्यंत सर्वात महत्त्वाची शिकवणूक म्हणजे ह्या दुसऱ्या भागामध्ये परमेश्वर देवाने त्या इस्रायल लोकांना तो आशीर्वाद दिला होता की मी तुझा देव होईन आणि तुझे मी संरक्षण करीन. असे जे अभिवचन देवाने अब्रामाला दिले होते, ते अभिवचन अब्रामाचा विश्वास या वचनापासून डगमगला नाही. आणि अशा प्रकारे तो अब्राहम देवावरती श्रद्धा ठेवतो आणि पुढे आपलं जीवन जगत आहे. आता तुमच्या सर्वांसाठी मी एक छोटासा एक अभ्यासक्रम होमवर्क या ठिकाणी देत आहे. आणि माझी इच्छा आहे की हा होमवर्क आपण तुम्ही करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. उत्पत्ती पुस्तकामधील महत्त्वाची जी पात्रं आहेत, या महत्त्वाच्या पात्रावरील कुठल्याही एका पात्रावरती आपण स्वतःचे आपले विचार लिहिण्याचा प्रयत्न करा. शक्यतो 2 पानापर्यंत आपण आपले विचार लिहा. उदाहरणार्थ आदाम व एवा, नोहा, अब्राहम आणि सारा, इसाक आणि रबेका, याकोब आणि योसेफ, अशा कुठल्या तरी एका पात्रावरती आपण आपले विचार लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. खालील 3 जे संदर्भ मी तुमच्यासमोर ठेवत आहे, हे या 3 संदर्भापैकी एखादा संदर्भ तुम्ही निवडायचा आहे आणि ह्या संदर्भावरती आपण आपले विचार लिहिण्याचा प्रयत्न करायचा. पहिला संदर्भ आहे उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 1 वचन 27. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी निर्माण केली. हा पहिला एक संदर्भ आहे. दुसरा संदर्भ आहे उत्पत्ती अध्याय 2 वचन 18 आणि नंतर वचन 20 ते 24. देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, तर त्यासाठी मी अनुरूप सहाय्यक करीन. परंतु आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. देवाने आदामाला गाढ निंद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्यांची एक फासली काढून घेतली, तिची जागा त्याने मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची फासली काढून तिची स्त्री बनविली आणि तिला आदामाकडे नेलं. आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण हिला नरापासून बनविण्यात आलेले आहे. ह्यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील व ती दोघे एकदेह होतील. हा दुसरा संदर्भ दिलेला आहे. आणि शेवटचा तिसरा संदर्भ उत्पत्ती अध्याय 12 वचन 2 आणि 3. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. मित्रांनो, हे 3 संदर्भ, 3 जे बायबलमधील वचनं आहेत, यापैकी कुठलंही एक वचन तुम्ही निवडायचं आहे आणि तुमचे विचार या वचनाद्वारे तुम्हाला नक्की काय समजलं आहे, हे वचन मला काय सांगत आहे, हे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.